आणि आता एक नजर टाकणार आहोत तर 50 बातम्यांवर महाफा स्वरूपात। अंतरवाली सराटीतून निघालेले जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळाची बैठक, त्यानंतर आझाद मैदान, बीकेसी आणि शिवाजी पार्क मैदानाची पाहणी करणार। आमच्या गाड्या अडवल्यास फडणवीसांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर जाऊन बसणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन। ओबीसी समाजाकडून आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाचीच मागणी। आम्हीही ओबीसीच असून मनोज जरांगे ओबीसीच नेते आहेत, त्यामुळे एकत्र येऊनच आंदोलन करा, मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांचं आवाहन। मुख्यमंत्री आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेणार। सूत्रांची माहिती तर शिंदे समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याचीही शक्यता। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीत बैठक। लोकसभेच्या किती जागा लढवाव्यात यावर चर्चा होणार। बैठकीसाठी पटोले, थोरात, अशोक चव्हाण, वडेट्टीवार उपस्थित राहणार। मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा दिवस। शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीत दाखल होणार। अमोल कोल्हेंसह खासदार सुप्रिया सुळे आज शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होणार। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं पवार ठाकरेंना निमंत्रण। विहिपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांची TV9 मराठीला माहिती। अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांनाही निमंत्रण। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर। मोदी उद्या अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार, तसंच राम मंदिरासह विविध विकास कामांचा आढावाही घेणार। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक संपन्न। गर्दीच्या ठिकाणी मास्क तसंच मार्गदर्शन तत्वांचं पालन करण्याच्याही सूचना। मंत्रालयामध्ये विजेची भरमसाठ उधळपट्टी। कोट्यवधींच्या बिलांना आळा घालण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत एनर्जी ऑडिट सुरू। महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयाच्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस। नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीवरती अजित पवार गटाचे पदाधिकारी नियुक्त। भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। मुंबईच्या बोरिवलीत खंडणी प्रकरणी शरद पवार गटाच्या नेत्याला अटक। मनीष दुबेला आज न्यायालयात हजर केलं जाणार।